मोठी बातमी आहे जगातल्या सर्वात मोठ्या आयटी संकटाची। कारण मायक्रोसॉफ्ट विंडोज मध्ये आता काहीसा तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि प्रचंड मोठा फटका भारतासह जगाला बसलेला दिसतोय। वेगवेगळ्या सेवांवरती, व्यवहारांवरती या सगळ्याचा परिणाम झालाय। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरवरती आता सायबर हल्ला झालाय की काय अशी ही शक्यता आणि त्यासोबतच भीती सुद्धा व्यक्त होतीये। मात्र नेमकी समस्या काय झाली आहे याचाही शोध घेतला जातोय। जगभरामधल्या बँका, हवाई वाहतुकीसह अनेक सेवांचा खोळंबा झालेला आहे आणि स्क्रीनवरती एक एरर दिसतोय, ब्लू स्क्रीन ऑफ डेथ असा एरर सध्या बघायला मिळतोय। जगभरामधल्या विमान सेवांवरती परिणाम झालाय, बँकिंग सेवांवरती सुद्धा परिणाम झालाय, या सेवा कोलमडून गेल्यात। भारतामध्ये जर बघितलं तर इंडिगो, स्पाइसजेट, अकासा, एअर इंडिया एक्सप्रेस या सगळ्यांची विमान सेवा ही बाधित झालेली आहे। ब्रिटनमध्ये काही काळ स्काय न्यूजचं प्रसारण ठप्प झालं होतं, मात्र काही वेळाने पुन्हा एकदा ते सुरू झालेलं आहे। त्यामुळे नेमकं काय घडलंय याची उत्सुकता सुद्धा सगळ्यांना लागून राहिली आहे। मायक्रोसॉफ्ट कडून काही स्पष्टीकरण येणार का याची सुद्धा सगळे वाट बघतायत। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत जोडले गेले। तर सोमेश, आपण बघतोय मायक्रोसॉफ्ट विंडोज यावरती बिघाड झालेला आहे आणि सर्व्हरवरती एक वेगळाच एरर येतोय। जगभरामधल्या अनेक सेवा ठप्प झालेल्या आहेत। नक्कीच यामिनी, आता दिल्ली विमानतळावरच्या सुद्धा सेवांवर याचा परिणाम झालेला आहे। दिल्लीतील विमानं ही उशिराने उड्डाण भरतायत, अनेक पूर्णपणे जवळपास विमान सेवा ही ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे। दुसऱ्या बाजूला मायक्रोसॉफ्ट ऑफिस जे आहे त्या ठिकाणी लगबग सुरू आहे। हे सर्व ठीक करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जात आहेत आणि आता या सगळ्याचा परिणाम हा एकंदरीत संपूर्ण जगभरातल्या अनेक यंत्रणांवर होतोय, तसा तो भारतातीलही अनेक यंत्रणांवर झालेला आहे। त्यामुळे आता भारतातील जी CERT आहे, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, ती टीम या सगळ्या वरती आता प्रयत्न करते असं आपल्याला कळतंय यामिनी। अगदी सोमेश, ज्या पद्धतीने तू सांगत होतास तसं भारतासह इतर अनेक देशांवरती सुद्धा तिथल्या सेवा सुविधांवरती हा परिणाम जाणवलेला आहे आणि एक मोठी भीती सुद्धा व्यक्त होतीये की हा सायबर हल्ला तर झालेला नाहीये ना? नाही, नक्कीच याबद्दलची आता एक वल्नरेबिलिटी मोठी समोर आलेली आहे, ती म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरची। आणि विशेष म्हणजे याचा परिणाम हा नक्कीच यामध्ये मोठा सायबर हल्ला आहे का, या सगळ्याचे काही आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पैलू या विषयाला आहेत का, असाही मुद्दा आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांच्या दृष्टीने आता पूर्णपणे प्रयत्न सुरू आहेत। ते हा संपूर्ण इंडिया कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम यावरती आता आपल्या बाजूने जी भारताची आहे, भारताच्या केंद्र सरकारची आहे, ती या सगळ्यावरती आता काही ना काही ऍक्शन घेण्याचे प्रयत्न करते। अगदी सोमेश, तुम्ही असे सोबत राहा आणि या सगळ्याबद्दल सायबर तज्ञ प्रशांत माळी यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ऐकूयात। क्लाउडस्ट्राइक ही एक मोठी सायबर सिक्युरिटी कंपनी आहे आणि त्याचा एक फॅल्कन सेन्सर आहे। फॅल्कन सेन्सर म्हणजे एक एजंट असतो जो क्लाउड कम्प्युटिंग जे वापरतात, मायक्रोसॉफ्ट सुद्धा ह्यांची सर्व्हिस वापरते आणि त्याच्यामध्ये एरर झालाय। त्याला तो सगळ्याकडे कॉन्फिगर होऊ न शकल्यामुळे जितक्या कंपन्या हे क्लाउडस्ट्राइक ह्या मोठ्या सायबर सिक्युरिटी कंपनीचा फॅल्कन सेन्सर वापरतात, त्याच्यामुळे हा त्रास झालेला आहे आणि हा प्रॉब्लेम पुढच्या 3-4 तासात ठीक होईल असं मला वाटतंय। बिझनेसेस मोठे मोठे बंद पडलेले आहेत, कामं नाही करू शकत आहेत लोक, ह्यांना भरपाई करून कोण देणार, हा मोठा प्रश्न आहे। मायक्रोसॉफ्ट विंडोज मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। जगभरामधल्या बँक आणि हवाईसह अनेक सेवांचा खोळंबा झालाय। याचा मुंबई एअरपोर्टवरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। सकाळपासून मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमध्ये काही तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे बँकेचे सर्व्हर असतील का एअरपोर्टवरती काही गोष्टी असतील त्यात देखील बिघाड झाला आहे। आता आपण आहे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरती। या तांत्रिक बिघाडामुळे आपण बघत असू तर प्रवासी इकडे येऊन थांबलेत, त्यांना आत एंट्री मिळत नाही आहे। पोलीस देखील इकडे आलेत, काहीसं इकडे गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झालं आहे। आपण आत्ता बघत असू इकडे आपल्याला लोक दिसत आहेत वाट बघत की कधी आपल्याला आत सोडतायत, कधी आपल्याला बोर्डिंग पास मिळेल, पण इकडे लवकर आत सोडत नाही आहेत। आत देखील खूप गर्दी झाली आहे। लवकरात लवकर हा तांत्रिक बिघाड दुरुस्त होईल असं देखील एअरपोर्ट ऑथॉरिटीकडून प्रवाशांना सांगण्यात येत आहे। आत्ता आपण बघत असू तर अजून देखील लोकांना बाहेर थांबवलं आहे। कॅमेरामन कृष्णा खापरे बरोबर ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई।
तर कोणकोणत्या सेवांवरती कशा पद्धतीने परिणाम झालाय आपण बघतोय. अमेरिकेमध्ये 911 नंबरची तातडीची फोन सेवा ठप्प झालेली आहे, बंद आहे. स्काय न्यूज चॅनलचं प्रसारण सुद्धा काही काळासाठी ठप्प झालेलं होतं. ब्रिटनमधल्या रेल्वे सेवेवरती सुद्धा याचा परिणाम जाणवलाय. बर्लिन आणि सिडनीमध्ये सुद्धा संगणकीय सेवांवरती परिणाम जाणवतोय. अमेरिकेमध्ये अनेक विमान कंपन्यांची उड्डाणं रद्द झाली आहेत. भारतामध्ये इंडिगो, स्पाइसजेट आणि अकासाची विमानसेवा बाधित झाली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसची विमानसेवा सुद्धा आता बाधित झालेली दिसते आहे. तर जगभरामध्ये बँक आणि हवाई वाहतूक सेवांचा सध्या खोळंबा झालेला दिसतोय. जपानच्या टोकियो, नरिता विमानतळांवरती हा परिणाम जाणवलेला सुद्धा बघायला मिळतोय. भारतासह जगभरामधल्या सेवांवरती हा परिणाम होतोय. अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक परिणाम जाणवलेला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पेमेंट सेवेवरती सुद्धा परिणाम झालाय. ब्रिटन आणि जर्मनीमध्ये रुग्णालयामधल्या सेवांवरती परिणाम झालेला दिसतोय. सिंगापूर, स्पेन एअरपोर्टवरती चेक इनची सेवा बंद झालेली आहे. युरोपातील सर्वाधिक वर्दळीच्या एम्स्टरडॅम विमानतळावरची सेवा सुद्धा ठप्प झाली आहे. 74% युजर्स मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये लॉग इनच करू शकत नाहीये. त्यामुळे हे महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय. वेगवेगळ्या पद्धतीने आता खोळंबा झालेला बघायला मिळतोय जगभरामधल्या विविध सेवांवरती. भारतामध्ये सुद्धा याचा परिणाम जाणवलेला आहे आणि मुख्य करून हवाई वाहतुकीवरती याचा परिणाम जाणवताना दिसतोय. इंडिगो, स्पाइसजेट आणि अकासा यासोबतच एअर इंडिया एक्सप्रेस या ज्या कंपन्या आहेत हवाई वाहतुकीसाठीच्या, त्यांची सेवा आता कोलमडून गेलेली आहे, ठप्प झाली आहे. त्यामुळे हा एरर नेमका कोणता आहे हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी पूर्वपदावरती आणण्यासाठी नेमका किती वेळ लागू शकतो, किती तास लागू शकतात हे सुद्धा सध्या कळत नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.